हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना। संध्याकाळची ही वेळ आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी। तर सकाळी वॉटर स्पोर्ट झाले, याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। वॉटर स्पोर्ट करताना खरंच खूप मजा आली आणि मग वॉटर स्पोर्ट केल्यानंतर घरी आलो, जेवलो आणि थोडंसं आराम केला। थकल्यासारखं तर काही जाणवत नव्हतं, खूप मजा आली मात्र। तर मग संध्याकाळची वेळ अशीच न घालवता आम्ही सिंधुदुर्ग किल्ला फिरायचं ठरवलेलं आहे आणि आत्ता आपण पोहोचलेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या म्हणजे किनाऱ्याजवळ पोहोचलेलो आहोत। तर इथून बघा 100 रुपीज चार्ज घेतात एका व्यक्तीचे आणि आपल्याला ही बोट ना थेट किल्ल्याजवळ घेऊन जाते। तर किल्ला साधारणतः इथं 30 किलोमीटर अंतरावर असावा। तर 25-30 किलोमीटर अंतरापर्यंत आपली बोट जी आहे तर ती जाते। तर बघा आता निसर्ग सौंदर्य आजूबाजूचं किती छान। तर ना सूर्य मावळत होता आणि ही आपली बोट जी जाणार आहे किल्ल्यावरती शेवटची बोट आहे। 5:30-6 नंतर कुठलीही बोट किल्ल्यापर्यंत जात नाही आणि किल्ल्यावर ही जाणारी शेवटची बोट आहे तीच रिटर्नसुद्धा येणार आहे। तर आता कसं उजेड असतो म्हणावा असा लगेच अंधार पडत नाही। थंडीच्या वेळात तर 5 वाजताच बोटी बंद होतात आणि आमचं कसं झालं, सगळे वॉटर स्पोर्ट वगैरे केले, मुलांचं आवरणं जेवणं वगैरे आणि आम्हाला देवबागवरून यायचं होतं। देवबागवरून सिंधुदुर्गला यायला आम्हाला थोडा वेळ लागतो कारण 10 किलोमीटरचं अंतर आहे देवबाग आणि सिंधुदुर्गमध्ये, म्हणून वेळ लागला आणि नशिबाने आम्हाला शेवटची बोट मिळाली। तर आता आपण जाणार आहोत किल्ला बघण्यासाठी। प्रॉपर असं गाईड करून संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजीराजेंचे जे हाताचा पंजा जो आहे ठसा, तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। पायाचा ठसा सुद्धा दाखवणार आहे। ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि छान असे सैर करा घरच्या घरी बसून। तर निसर्ग सौंदर्य तुम्ही पाहत असाल, सूर्यास्त होत आहे आणि किती सौंदर्य हे बोटीतून सुंदर असं दिसत आहे। तर मला कधी वाटलंही नव्हतं की असं छान बोटीतून प्रवास होईल आणि आपण सूर्यास्त बघणार आहोत। असं बोटीतून बसून सूर्यास्त बघणं, समुद्रातून सूर्यास्त बघणं, तर हा एक अनुभव मी घेतलेला होता। खूप छान ट्रिप होती। आम्ही ही ट्रिप जी ठरवलेली होती ना ती सगळ्यात बेस्ट अशी ट्रिप होती। खूप छान सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलेला होता। तर आता आपल्याला भगवा फडकताना दिसत असेल, भगवा फडकताना बघितलं कीच एक ऊर्जा संचारते आपल्या अंगामध्ये। तर मला तरी असंच वाटतं, खूप खूप पॉझिटिव्ह, इतकं भारी वाटतं ना खरंच। तर आता आपण गडावर पोहोचणार आहोत आणि सूर्योदय परत पुन्हा एकदा मी तुम्हाला हे आजूबाजूचं दृश्य दाखवते, निसर्ग सौंदर्य दाखवते आणि तुम्हाला ना संपूर्ण गडाची तटबंदी दिसत असणार आहे। तर जसं जसं आपली बोट जवळ जाते ना तसं तसं सूर्यास्त होत जातो, आपल्याला सूर्य दिसत नाही आणि गड जो आहे तो अगदी स्पष्ट दिसायला लागतो। तर मी ना 20-21 साली आले होते आणि आत्ता मी आलेले आहे। तर ही माझी दुसरी वेळ आहे गड बघण्याची। त्यावेळेला मी एवढं निरखून असा गड बघितलेला नव्हता, आता मात्र मी व्यवस्थित असा गड बघणार आहे। किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे बेटावरती जो काही किल्ला आहे त्याला दुर्ग असं म्हटलं जातं। तुम्हाला जलदुर्ग किंवा सी फोर्ट सिंधुदुर्ग असं सुद्धा म्हणू शकतो। किल्ला बांधण्यापूर्वी एक पूर्ण बेट होता, जो पूर्ण किल्ला आहे तो कोर्टे बेटावरती बांधलाय आणि स्वतः छत्रपती शिवाजीराजांनी हा किल्ला बांधून घेतला। त्याचे जे इंजिनियर होते ते हिरोजी इंदुलकर होते, ज्यांचं नाव तुम्ही रायगडवरती ऐकलं असेल। ज्यांनी रायगडचं बांधकाम केलं आपल्या राजांसाठी त्यांनीच हा पूर्ण किल्ला बांधलेला आहे। आणि हा पहिला किल्ला जो आपल्या छत्रपती शिवाजीराजांनी पायाभरणीपासून बांधून घेतला, म्हणजे स्वतः पायाभरणीसाठी राजे आले होते या बेटावर। 25 नोव्हेंबर 1664ला किल्ला बांधायला सुरुवात केली, 25 नोव्हेंबर 1664 मध्ये, आणि 29 मार्च 1667ला संपूर्ण किल्ला मधून पूर्ण झाला। ह्या किल्ला बांधायला 2.5 वर्ष लागले। 2 वर्ष 4 महिने आणि 4 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण किल्ला मधून कंप्लीट केलं। आता किल्ल्याचा टोटल एरिया जो आहे तो 48 एकरचा आहे। म्हणजे तुम्ही भारतामध्ये जेवढे सुद्धा सागरी किल्ले बघता जे समुद्रात बांधलेले आहेत, पाण्यात बांधलेले आहेत, त्यातला हा सर्वात मोठा किल्ला आहे। 48 एकरचा टोटल परिसर आहे आणि याची जी तटबंदी आहे 3.5 किलोमीटरची आहे। म्हणजे तुम्ही जर भिंत जर नुसती चालायला गेला तर 3.5 किलोमीटर चालावं लागतं, एवढी मोठी तटबंदी आहे। तटाची हाईट ही 35 फूट आणि 7 ते 8 फूट दिला। हा जो दगड वापरलाय त्याला आपण गारगोटी दगड म्हणतो। जो पेटावरती जो खडक तुम्हाला दिसणार पुढे जाऊन तोच दगड हा किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलाय, बाहेरून कोणता वेगळा दगड आणला नाही।
आणि हे दगड जॉईंट करायला याच्यामध्ये जे मटेरियल भरलेलं आहे, जसं आता आपण सिमेंटचा वापर करतो, पूर्वी सिमेंट नव्हतं, त्याऐवजी काय वापरायचे, गुळ, चुना, सिसव, वाळू, रेती, उडदाची डाळ, भेंडीचा रस, कात, बेलपट असे 8-9 प्रकारच्या गोष्टी वापरल्या जायचे, ते एकत्र करायचे आणि बाइंडिंग मटेरियल म्हणून वापरायचे लागले किल्ल्याच्या बांधकामासाठी. हा पूर्ण जो किल्ला आहे याचा जो पावा आहे म्हणजे जो बेस आहे तो सिसामध्ये बनवलेला आहे, लेड. हा पूर्ण किल्ला बांधते वेळी एक लक्षात येत गोष्ट की समुद्र होता, लाटांचा मारा व्हायचा, भरती झाली की पाणी आतमध्ये पर्यंत यायचं, त्यामुळे भिंत उभी राहत नव्हती. ते फक्त सिस गरम केले आणि पाव्यामध्ये ओतल्या, त्याच्यामध्ये दगड टाकून भिंत उभी केलेली आहे पाव. तर हा पूर्ण किल्ला बांधायला त्यावेळेला 500 खंडी सिस वापरले, केजी मध्ये नाही खंडीमध्ये मोजायचे. तर ते 500 खंडी सिस वापरला म्हणजे एक खंडी म्हणजे 20 मन आणि एक मन म्हणजे 40 किलो, म्हणजे 800 किलोचा एक खंडी, असे 500 खंडी सिसा वापरल्या पूर्ण किल्ला बांधायला. आता हा पूर्ण जो किल्ला आहे तो बांधण्यासाठी ते 3500 मजूर होते, जे दिवस रात्री किल्ल्याचं काम करायचं. त्यामुळे किल्ल्याचं बांधकाम लवकर करणं शक्य झालं. आणि हा पूर्ण किल्ला बांधायला 1 कोटी होन सोन्याची नाणी एवढा मोठा खर्च सुद्धा केलेला आहे. आता जशी आपली करन्सी आहे, रुपया करन्सी आहे, पूर्वी होन होतं. होन हे सोन्याचं नाणं असायचं. 2.75 ग्रॅमचं एक सोन्याचं नाणं, अशी 1 कोटी नाणी वापरली पूर्ण किल्ला बांधण्यासाठी. म्हणजे रुपयामध्ये जर आपण त्याची किंमत मोजायला गेलो तर 16 ते 17 हजार करोडचा खर्च झाला असं पूर्ण किल्ला बांधण्यासाठी. तर एवढा खर्च करून हा किल्ला बांधून घेतला, त्याचं मुख्य कारण काय होतं? हा जो पूर्ण किल्ला आहे तो बांधण्यासाठी 15 ते 16 हजार करोडचा खर्च झाला आहे. आता एवढा मोठा खर्च करून त्या किल्ला बांधून घेतला, त्याचं मुख्य कारण काय की छत्रपती शिवाजीराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणतो. आपल्या ज्या भारतीय युद्धनौका आहेत, लढाऊ बोटी आहेत, त्यांच्या सागरी सुरक्षेसाठी हा किल्ला बांधला गेला. त्यांचा किल्ला बांधण्यामागचं मुख्य कारण होतं कारण आपली नेव्ही इथे सुरक्षित राहील, नेव्ही आणता येईल, जहाजांचं रिपेअरिंग होईल, मेंटेनन्स होईल, तसे जे परकीय अतिक्रमणं आहेत त्यांच्यावरती आपल्याला कंट्रोल करता यावे, यासाठी हा सागरी किल्ला बांधला गेला. आणि त्यावेळेला एवढा मोठा खर्च होण्यामागचं कारण काय होतं की भारताला कोणताही अनुभव नव्हता सागरी आरमार उभं करायचं, सागरी किल्ले बांधायचं. त्यामुळे बाहेरच्या लोकांची सुद्धा मदत घेतलेली आहे, पोर्तुगीजांची मदत घेतली, त्यांना बरीचशी खंडणी दिली गेली होती, पैसे दिले गेले होते. त्यामुळे एवढा मोठा खर्च जो तो झाला पूर्ण किल्ला बांधण्याचा. ह्या संपूर्ण किल्ल्याला हा मुख्य एंट्रन्स हा एकच आहे, लाकडी दरवाजा एकच आहे. हा दरवाजा दररोज सकाळी उघडला जातो आणि संध्याकाळच्या वेळेला बंद करतो, तोपर्यंत हा दरवाजा बंद करत. या दरवाजा बरोबर समोर ही दगडी भिंत आहे, यामुळे काय होतं एंट्रन्स जो तो समोरनं पूर्ण ब्लॉक झाला. म्हणजे तुम्ही बोटीमधून आलात, तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं, पण तुम्हाला हा लाकडी दरवाजा बाहेरून दिसला नसतो. यामुळे काय होतं तोफांचे केले जाणारे हल्ले, बंदुकींचे हल्ले हे डायरेक्ट दरवाजापर्यंत पोहोचत नाही. आपला जो दरवाजा आहे तो तोफांच्या, बंदुकींच्या हल्ल्यापासून सुरक्षित ठेवता यावा म्हणून ही समोर दगडी भिंत उभी केलेली. आता या भिंतीच्या समोरचा हा रस्त्यामध्ये वळण ठेवलं, कारण पूर्वी दरवाजा तोडायला हत्ती आणले जायचे. हत्ती आणणं जर शक्य नसेल तर लाकडी ओंटे घेऊन यायचे. म्हणजे मग दोघांनाही धावायला सरळ रस्ता लागतो, कारण स्पीडमध्ये धावत येऊन जोरदार धडक द्यायचे. आणि हे रस्त्यामध्ये वळण ठेवले जेणेकरून हत्तीचा किंवा लाकडी ओंट्यांचा वापर करता येऊ नये दरवाजा ठेवण्यासाठी. तशी इथली जागा जी आहे ती भरपूर कमी ठेवली आहे, कंजेस्टेड जागा ठेवलेली आहे. म्हणजे शत्रू जेवढं शत्रूचा जास्त सैनिक येणार हल्ला करण्यासाठी तेवढंच त्यांना लढण्यासाठी जास्त जागा लागतात. म्हणजे हजारो शत्रूचं सैनिक येऊन इथे युद्ध करू शकत नाही, पण आपले 10 ते 12 मावळे जाऊन येणारे हजारो सैनिकांनी ते रोखू शकत नाही. त्यांना गणिमी कावा पद्धत नसतात, गोलीला वर टेक्निक, जेणेकरून शत्रूचा बलाढ्य सैनिक त्यामध्ये शिरू. दरवाजाच्या वरती इथे 3 गोला, शत्रू दरवाजा तोडायला जर कधी उंबरठ्याच्या जवळ आला आणि कोराडीचा किंवा भाल्याचा उपयोग करून जर दरवाजा तोडत असेल तर वरून उफाळतं तेल आणि उफाळतं पाणी ओतून त्यांना भाजून मारलं जायचं, जेणेकरून जवळ येऊन दरवाजा तोडता येऊ नये. असे पूर्ण तटबंदीला होल ठेवलेले आहेत. शत्रू कुठून भिंतीवरती चढत असेल तर भाल्याने ठेचून मारण्यासाठी, गरम तेल, गरम पाणी किंवा लांब नळीच्या बंदुकातून फायरिंग करण्यासाठी, तीर मारण्यासाठी, भाले मारण्यासाठी अशा होलांचा वापर केला जातो. पूर्ण तटबंदीला आहे. तर आत्ता आपल्याला आपल्या गाईडनं गडाचं जे प्रवेशद्वार आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. बेटं कशी निवडली गेलीत, बांधकाम कसं केलं गेलं, बांधकामासाठी कुठलं कुठलं मटेरियल वापरलं गेलेलं आहे आणि खर्च किती आला हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे आपल्या गाईडनं. अशा प्रकारचं आपण इथे फोटोमध्ये पाहून लक्षात येईल की कशा प्रकारे किल्ला जो आहे तो बांधलेला आहे. तो मुख्य एंट्रन्स आहे तो या ठिकाणी आहे, जिथे तुम्ही आता सध्या उभे होते. जे सर्व हाफ सर्कल दिसतात ते सर्व किल्ल्याचे बुरुज आहेत. ह्या पूर्ण किल्ल्याला टोटल जे बुरुज आहेत ते 26 बुरुज आहेत, जे भिंतीवरती बांधलेले आहेत. त्याचे नंबर सुद्धा दिलेले आहेत, पॅन्शन म्हणून जे मेन्शन केलेत ना ते बुरुज आहेत किल्ल्याचे. आणि याच्या व्यतिरिक्त 3 बुरुज जमिनीवरती बांधलेले आहेत, म्हणजे एकूण 29 बुरुज आहेत किल्ल्याचे.
त्या फोटोमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की जे ब्लॅक व्हाईट स्पॉट जे तुम्हाला सर्व दिसत आहेत ना, हा सर्व खडकाचा भाग आहे आणि किल्ल्याच्या चारी बाजूने खडक आहे. तुम्ही आता ज्यावेळी बोटीमधून आला तर मध्ये फ्लॅग लावलेले होते बघा, भगवे झेंडा लावले, कारण ते निशाणी आहेत बोट चालवणाऱ्यांचं. त्याच्या दोन्ही बाजूने खडकाचा भाग आहे. तुमची बोट जर त्या झेंड्याच्या या साईडच्या बाजूला आली त्या खडकांवरती अडकणार. तुम्ही नोटीस करा, जाते तो सेम रूटने घेऊन जाणार बोट, जरा सुद्धा इकडे तिकडे करणार नाही. त्याचं कारण काय की नॅचरल सिक्युरिटी ठेवली आहे किल्ल्याला. जो खडक आहे तो काढला नव्हता आजूबाजूला, म्हणजे शत्रूच्या मोठ्या बोटी ह्या जास्त जवळ येऊन हल्ला करू शकत नव्हत्या. आता राजांनी जो हा किल्ला बांधला ह्याच्या अगोदर त्यांनी 84 बेटं पाहिली आणि त्या 84 बेटांपैकी त्यांनी हे बेट निवडले त्यावेळेला किल्ला बांधण्यासाठी. आता हा एक इथे फोटो आहे बघा. आता आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे ते छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये राजांची जी दगडी मूर्ती आहे ही अशा प्रकारची. त्या मूर्तीच्या कमरेमध्ये चांदीची साखळी आहे, हातामध्ये कडं, पायामध्ये तोडं, इथे बाजूबंद आहेत, कानामध्ये कुंडल आहेत, डोक्यावरती चंद्राची पूर आहे आणि दाढी मिशी नसलेली अर्ध पद्मासनामधली राजांची मूर्ती आहे. आता हे कोळीचं वेषांतरण आहे, त्याच्यामुळे आपल्याला अशी मूर्ती पाहायला भेटते. आता नेहमी आपण राजांची मूर्ती बघते, घोड्यावरती बसलेली, हातामध्ये तलवार घेऊन दाढी मिशी असलेला चेहरा असतो, पण हे कोळीचं वेषांतरण असल्यामुळे अशी मूर्ती आहे. आपण आता पुढे बघूया. तर आत्तापर्यंत आपण खूप साऱ्या देवस्थानांना भेट दिलेली आहे. हे देवस्थान म्हणजे खूप महत्त्वाचं, माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं देवस्थान म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर. मी पहिल्यांदा या मंदिरामध्ये आले, मागच्या वेळेसुद्धा आले होते पण दर्शन नाही घेऊ शकले कारण खूप गर्दी होती आणि राजांची आरतीसुद्धा चालू होती. इथे छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर आहे. हे संपूर्ण भारतातलं शिवकालीनासारख्या राजांचं एकमेव असं मंदिर. छत्रपती शिवाजीराजांचे जे 2 नंबरचे मुलगे होते छत्रपती राजाराम महाराज, त्यांनी या ठिकाणी त्यांचं मंदिर जे ते बांधलं. मंदिराच्या आतली जी मूर्ती आहे त्याचा फोटो मी तुम्हाला गेटजवळ दाखवला, तशीच मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीवरती असा पोशाख चढवलेला दिसेल तुम्हाला. आता हा जो पोशाख आहे तो दिवसातून 2 वेळा बदलला जातो. पहाटेला हा अशा प्रकारचा पोशाख असतो आणि संध्याकाळच्या वेळी किल्ला बंद करायची वेळ येते तर ह्या पूर्ण पोशाख काढून साधा धोतर आणि शॉल असा सिंपल पोशाख जो आहे तो मूर्तीवरती केला जातो. आता हे जे मंदिर आहे 1695 पासूनचं आहे. राजांचा मृत्यू 1680चा आहे, म्हणजे मृत्यूच्या 15 वर्षानंतर बांधलेलं मंदिर आहे, म्हणजे 17व्या शतकातलंच मंदिर आहे आणि हे एकमेव मंदिर आहे जे त्या काळात बांधलं गेलं. आता आतील मूर्ती ही कोळीच्या वेशातली आहे. त्या राजा ज्यावेळेला कोकणात आले तर त्यांनी कोळीचं वेषांतरण केलं होतं. मग इथे राहणारी जी लोकं होती त्यांच्यामध्ये राजांची जी ओळख होती तशाच प्रकारे मंदिर जे ते बनवून घेतलं. या मंदिरामध्ये रामनवमी, शिवजयंती, गोकुळाष्टमी, नवरात्र, कार्तिक एकादशी, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, मोहरम असा प्रत्येक सण मंदिरात साजरा होतो. दर सोमवारी रात्री मंदिरामध्ये पालखीसुद्धा असते. गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताच महाराजांची सुंदर अशी देखणी मूर्ती आहे. आपण मूर्तीकडे बघितलं की महाराजांचं शौर्य, हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, धाडस हे सगळं आठवायला लागतं आणि मग असं वाटतं आपल्याला की आपण खरंच त्या काळामध्ये महाराजांसमोर उभा आहोत आणि महाराजांना मुजरा करत आहोत. आणि मग न काही करताच आपलं मस्तक त्यांच्या चरणावर जाऊन टेकतं. हे जे सर्व आपल्याला ही घरं दिसली नाही सर्व इथे राहणाऱ्या फॅमिलीजची घरं आहेत. त्या किल्ल्यामध्ये टोटल 18 फॅमिलीज आहेत. त्यांची सध्या किल्ल्यामध्ये 10वी पिढी चालू, म्हणजे सर्व 10 पिढ्यांपासून इथे राहतात. काही जणांची 11वी पिढी आहे. ते राजांच्या मंदिरातले सर्व सेवेकरी आहेत. म्हणजे राजांची पूजा वगैरे करणं, ते सर्व सण उत्सव वगैरे साजरे करणं, नौबत करणं, नगाडे वाजवणे, तासा वाजवणे, ही सर्व कामं ही या फॅमिलीजला दिलेली आहेत. हे सर्व फॅमिलीज पिढ्यानपिढ्या राहून ही सर्व कामं करतात. ह्याचा मोबदला म्हणून महाराष्ट्र शासनाकडे मानधन दिलं जातं. प्रत्येक कुटुंबाला वर्षाचे 250 रुपयाचं मानधन आहे. वर्षाला 250 रुपये एका कुटुंबाला मानधन भेटते, म्हणजे महिन्याला 22.5 रुपये त्यांचा पगार जातो. हे घेऊन ते अजूनसुद्धा इथे राहतात. त्यांची 10वी पिढी अजूनसुद्धा सर्व कामं चालू आहेत. मंदिरातली पूजा वगैरे चालू आहे. इथे हे महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या आतून एक भुयारी मार्ग काढला. हा जो मार्ग आहे तो या किल्ल्यामधून मालवणला ओझर म्हणून एक गाव लागते, जिथे ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे. त्या भुयारी मार्ग आहे 8 किलोमीटर लांबीचा, म्हणजे पूर्ण पाण्याखालून जाणारा मार्ग जो तो काढला. आता आपण जर बाहेरून बघितलं तर आपण हे पूर्ण मंदिर वाटतं. म्हणजे शत्रूंचे जे इन्फॉर्मर असतात हे इन्फॉर्मरला हा जो मार्ग आहे तो लक्षात येऊ नये, जेणेकरून त्याची माहिती तो शत्रूपर्यंत पोहोचवेल म्हणून मंदिराच्या आतमध्ये हा मार्ग खोदलेला आहे. आता हा मार्ग बाहेरून पाहून कोणाच्याही लक्षात यायचा नाही आणि ह्या मार्गाचा वापर युद्धाच्या वेळेला केला जायचा. जर आपल्या किल्ल्याला 4ही बाजूने वेढा पडला तर अशा वेळेला धान्य पुरवठा, रसद पुरवठा ठेवता यावा यासाठी हा मार्ग जो आहे तो वापरला जातो. पण हा मार्ग ब्रिटिशांनी नंतर बंद केला. मार्ग बंद करण्यामागचं कारण काय होतं की हा जो मार्ग होता हा मार्ग मराठ्यांना माहीत होता.
आता युद्धात जसं ब्रिटिशांना अगोदर आपले किल्ले जिंकायला यायचे नाहीत, किल्ले राखायला यायचे नाहीत, त्यांच्या वखारी लुटल्या जायच्या, त्यावेळेला मराठे भुयारी मार्गाचा वापर करायचे. म्हणून मराठ्यांना पहाडों के चुहे किंवा जे ब्रिटिश होते जे ताराराणींविरुद्ध लढायचे ते म्हणायचे की ताराराणी आपल्याला परवडत नाही, वेळेचं सासरं असलं असतं ते चाललं असतं. मराठे जे ते उंदरांप्रमाणे आहेत, जमिनी खालून किल्ल्यामध्ये घुसतात, रातोरात किल्ले ताब्यामध्ये घेतात, आपल्या वखारी लुटल्या जात आहेत, वखारी उद्ध्वस्त केल्या जात आहेत. मग त्यावेळी आपण भुयारी मार्गांचा वापर करायचा. मग भविष्यात पुन्हा मार्गावर ऑक्सिजन म्हणजे नैसर्गिक जी हवा जायची आतमध्ये तीच, आणि ते कळण्यासाठी मशाल घेऊन कॅरी करायचं, कारण मशालीला पेटायला ऑक्सिजन लागतं. गुफेत गेल्यानंतर आतमध्ये जर ऑक्सिजन संपलं तर मशाल विझून जाणार. मग त्यांच्यासाठी तो एक इंडिकेटर होता, म्हणजे जातोय मशाल कॅरी करायची जाईल. हा मार्ग नंतर ब्रिटिशांनी बंद केला, त्यावेळीपासून मार्ग बंद आहे. त्या साईडच्या आतल्या बाजूला एक दगड लावलाय, तो दगड लावून मार्ग बंद केलेला आहे. हे पावसाचं पाणी साठलेलं आहे, पायरीवरून जे पाणी येतं त्या ठिकाणी होल आहे, त्या पाणी आतमध्ये जातं. इकडे माझ्याकडे जे लहान लहान दगड दिसतात, या दगडांवरून ते आपले सैनिक जे आहेत ते खालती उतरायचे त्यावेळेला. आणि हे जे दोन दगड ज्यांना होल आहेत त्यांना मशाली अडकवले जायचे, मग आतनं प्रवास करताना मशाल घेऊन जायचे. आणि ही वरची सिमेंटची कढाई ही आत्ता बांधलेली, आधीचं बांधकाम एवढंच असायचं. त्याला वर्ण पूर्ण कव्हर करून ठेवायचं, म्हणजे बाहेरून बघणाऱ्यांना फक्त मंदिरच पडायचं. या साईडच्या बाजूला मार्गावर हे मंदिर आहे, हे बघ छोटीशी पिंड. आपण पाहिलेलं आहे गडावरचं एक छोटंसं महादेवांचं मंदिर, त्यामध्ये असणारी विहीर आणि विहिरीमधला भुयारी मार्ग जो की ओझर गावाला जाऊन निघतो. किल्ल्यामध्ये इथून एक क्लिअर आवाज येतो. साईडच्या बाजूला एक विहीर आहे, या साईडच्या बाजूला एक विहीर आणि आतमध्ये अजून एक विहीर आहे. या तिन्ही विहिरींना त्यावेळेला नावं दिलेली आहेत. ही जी विहीर आहे त्याला दूध विहीर म्हणतात, यावेळेला साखर विहीर आणि पुढे दही विहीर आहे. त्या विहिरींचं जे बांधकाम केले ते पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेवरती आधारित त्यांचं बांधकाम जे ते करण्यात आलं. त्या साईडने जो आकार आहे तो आपल्याला मोठा दिसतो, आतमध्ये छोटीशी विहीर खोदलेली. त्यामुळे होतं काय की आजूबाजूचा जो सनलाईटचा फोकस असतो डायरेक्ट पाण्यामध्ये पोहोचत नाही, मधल्या भागावरती सावली पडते, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही, जास्तीत जास्त दिवस पाणी जे ते साठून राहतं. तसंच बांधकामाला जो दगड वापरला याला आपण कोकणामध्ये चिरा असं म्हणतो, बरीच सारी छिद्र आहेत बघ. यामुळे काय होतं आजूबाजूला जे साठलेलं पाणी असतं या छिद्रांवाटे निघून स्वच्छ होऊन साफ होऊन ते पाणी विहिरीला भेटत राहतं. म्हणून हा दगड जो आहे तो बांधकामासाठी वापरलेला आहे. तर आतमध्ये ज्या राहणाऱ्या फॅमिलीज आहेत ते याच विहिरींचं पाणी वापरतात. आता पूर्वीच्या वेळेला कसं व्हायचं, शत्रूचा इन्फॉर्मर आला, कोणी फितूर निघाला, हेर निघाला, तो पाण्यामध्ये विष टाकू शकत होतं. त्यावेळी पाण्यावरती पहारेकरी असायचे नाही, ते पाण्यावरती लक्ष ठेवायचे, जेणेकरून शत्रूने आतमध्ये गद्दारी करू नये, विषवर टाकू नये. आणि जे पहारेकरी आहेत ते स्वतःचं काम चांगल्या पद्धतीने करतात की नाही तर ते लक्ष ठेवण्यासाठी त्यावेळी CCTV कॅमेरे नाही, काही नाही. मग ज्यावेळेला सुद्धा इकडचं पाणी पियायला काढायचं ते पहिल्यांदा पहारेकऱ्यांना पियायला दिलं जायचं, नंतर इतर लोक वापरायचे. म्हणजे तो स्वतः कधी गद्दार व्हायचा नाही, आणि जर झाला तर त्याची शिक्षाही त्याला भेटते. आणि तो ड्युटी चांगल्या प्रकारे करावी यासाठी तो नियम त्यावेळेला बनवला होता. त्याच्या दोन पडलेल्या भिंत दिसतात बघा आपण, त्या छत्रपती शिवाजीराजांचा राजवाडा होता. म्हणजे किल्ल्यामध्ये आल्यानंतर त्यांचे राहायचं जे ठिकाण होतं ते या ठिकाणी होतं. आता हा जो राजवाडा आहे त्याच्या दोन पडलेल्या भिंती फक्त तुम्हाला दिसतात, बाकी आतमध्ये पूर्ण खंडर झालेला आहे, पूर्ण पडीक अवस्थेमध्ये आहे. आता ह्या राजवाड्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजीराजे 2 वेळा येऊन गेले, त्यांच्या व्यतिरिक्त राजाराम राजे आलेले आहेत. ताराराणी जवळपास 5 महिने राहिलेले आहेत या राजवाड्यामध्ये, तरीसुद्धा आपण जर पाहतो तर फक्त पडक्या इमारतीत दिसतात. आता राजांचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत ते 373 गड किल्ले आहेत. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एक जो किल्ला आहे तो जिंजीचा किल्ला ज्याला आपण म्हणतो, जो साऊथ साईडला. असे टोटल जे त्यांचे किल्ले 374 किल्ले, पण कोणत्याच किल्ल्यावरती तुम्हाला त्यांचा राजवाडा, सभामंडप, इतिहासखाना यासारख्या इमारती कुठे पाहायला भेटत नाही. पण ह्याच्या इमारती होत्या ही आपली प्रेरणास्थानं होती. मराठ्यांची येणारी जी पुढील पिढी आहे ही पिढी स्वातंत्र्यासाठी जर लढायला उभी राहिली तर यांना प्रेरणास्थानं उभी राहू नये, जेणेकरून ते एकत्र येऊन स्वराज्यासाठी लढू नयेत पुन्हा, यासाठी या इमारती ज्या त्यावेळेला पाडल्या गेल्या. कारण आपलं जे मराठ्यांचं जे राज्य होतं हे महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हतं, तर आपण अटक ते कटक जिंकून घेतलं होतं. म्हणजे जे भारतावरती जी मोठी राज्य झाली त्याच्यामध्ये 10वं राज्य म्हणजे मराठ्यांचं राज्य होतं, जे अटकपासून कटकपर्यंत होतं. म्हणजे अफगाणिस्तानच्या टोकापर्यंत आपलं राज्य जे होतं ते विस्तारलेलं होतं. मग ब्रिटिशांना हे जे सर्व भेटलं हे डिवाइड अँड रूल पॉलिसी करून भेटलं, म्हणजे फोडा आणि राज्य करा. हे त्यांनी युद्ध करून सर्व जिंकलं नव्हतं.
आणि अंतर्गत राजकारणामध्ये डिवाइड अँड रूल करणं त्यांना पॉसिबल कसं झालं की ज्यावेळेला पानिपतचं युद्ध मराठी हरले अब्दालीबरोबर, त्यावेळेला 40,000 मराठी त्या ठिकाणी मारले गेले होते. म्हणजे इतिहासामध्ये नोंद आहे की त्यावेळेला 2 पिढ्या मारल्या गेल्या मराठ्यांच्या. ह्या 2 पिढ्या मारल्या गेल्यामुळे भविष्यात पुढे सैनिकांची कमतरता आणि युद्धासाठी झालेला जो खर्च होता त्याच्यामुळे बराचसा आर्थिक दुष्काळ जो होता तो महाराष्ट्रावरती आला होता. मग यावेळेला जी आपल्या भारतातली मोठी संस्थानं होती म्हणजे दिल्ली संस्थान, म्हैसूर संस्थान आणि राजस्थान संस्थान ही जाऊन त्यावेळेला ब्रिटिशांना मिळाली, ज्यांना आपण सरेंडर झाले किंवा मांडलिक झाले म्हणतो. मग ही राज्य त्यावेळेला मांडलिक झाली, त्याच्यामुळे आपला जो कंट्रोल होता तो सुटत गेला. मग त्यानंतर भारत जो तो ब्रिटिशांकडे गेला. मग येणाऱ्या पिढीला हा इतिहास कळू नये यासाठी या इमारती ज्या त्यावेळेला पाडल्या गेल्या होत्या. मग कोणत्याच गड किल्ल्यावरती राजांचे राजवाडे वगैरे आपल्याला दिसत नाही. मग इथे भवानी मातेचं मंदिर आहे, राजांची कुलदेवत आहे. ज्यावेळेस या किल्ल्याची पायाभरणी केली होती 1664मध्ये, त्यावेळेला मूर्तीची स्थापना केलेली होती. आतली जी मूर्ती आहे ती त्यावेळची आहे. बाकी मंदिराचं बांधकाम हे पूर्ण नवीन केलेलं आहे. आतली मूर्ती चतुर्भुज आहे. मूर्तीच्या एका हातामध्ये तलवार आहे, एका हातामध्ये ढाल आहे, एका हातामध्ये त्रिशूल आहे, एका हातामध्ये परळ आहे. अशा प्रकारे मूर्ती आहे. आता इथे गोंधळ आणि नवरात्र हे दोन्ही वार्षिक सण जे ते साजरे केले जातात. आता कालच इथे मंदिरामध्ये जागर गोंधळ झाला. तो गोंधळ उत्सव असतो तो दरवर्षी साजरा केला जातो मंदिरामध्ये. आता आतली जी मूर्ती आहे ती त्यावेळची मूर्ती आणि पाषाणू मूर्ती आहे. बाकी या मंदिराचं जे पूर्ण बांधकाम केलेलं आहे ते नवीन बांधकाम. आतली मूर्ती फक्त जुनी आहे. थोर शिवराय जगदंब सूत, असे आईचा माथी वरदान हस्त. असे धन्य राजा तथा श्री भवानी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. गळा कवडी माळा मनी देवी भक्ती, मुखी नाम जगदंब महाराज जपती. भवानीची तलवार वीरत्व लेणी, स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. स्मरावी सदानंदी तुळजा भवानी. चला तर मग खूप छान देवीचं दर्शन झालेलं आहे. महाराजांचं सुद्धा खूप छान दर्शन झालेलं आहे. संपूर्ण गड किल्ले अगदी व्यवस्थित पाहिलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित समजलेलं आहे. तर आता आपण निघालेलो आहोत बघा या बुरुजावर, जिथून आपण एंट्री केली होती त्याच्या पलीकडची बाजू. बुरुज आहे सर्वात उंच जागा. इकडे चढल्यावरती आपल्याला पूर्ण किल्ला दिसतो, आजूबाजूचा सर्व परिसर दिसतो. हा जो बुरुज आहे या बुरुजावरून पूर्ण किल्ल्यावरती लक्ष ठेवलं जाईल. त्याला निशाणकाठीचा बुरुज म्हणायचा. ते आपला 15 ऑगस्ट 26 आणि 1 मेला तिरंगा झेंडा लावला जातो. भगवा जो आहे तो एंट्रन्सवरती लावला जातो, तिकडे मेन एंट्रन्स. हा जो बुरुज आहे याचं सर्वात महत्त्वाचं काम कसं की ज्यावेळेला किल्ल्यावरती युद्ध व्हायचं, युद्धाच्या वेळेला आपले जे सैनिक युद्ध करतात त्यांना योग्य तो मेसेज देता यावा, त्यांना कमांड देता यावी यासाठी या बुरुजाचा वापर केला जातो. त्या बुरुजावरती याच्या गॅप दिसतं, त्याच्यामध्ये पुढे तोफा ठेवल्या जायच्या. म्हणजे उंचावरून आपण लांबपर्यंत हल्ला जो आहे तो करू. हा जो सर्व खडक दिसतोय तर बांधकामासाठी हाच दगड वापरला की बाहेरून दगड आणला नव्हता. इकडचाच दगड फोडल्याने बांधकामासाठी वापरलेला. हा दगड 3.5 किलोमीटरची भिंत आहे पूर्ण. तर प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर अलीकडच्या बाजूला बघा एक छोटी अशी देवळी केलेली आहे आणि राजांची डाव्या पायाचा पंजाचा शिक्का आहे. तर तुम्ही बघत असाल तुम्हाला स्पष्टपणे अगदी त्यांच्या पायाचा जो आकार आहे तो दिसत असणार आहे, शिक्का दिसत असणार आहे. आणि त्यानंतर बघा हा हाताचा शिक्का आहे. तर हाताचा शिक्का तुम्हाला जास्त करून क्लिअर दिसणार नाही, मी तिथं बघितलेला आहे त्यामुळं मला तरी स्पष्टपणे दिसतोय. तुम्हाला दिसलेत का हाताचे आणि पायाचे शिक्के? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओचा शेवट आपण इथंच करूयात. जय